नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधला गेलेला गगनगड दाखवणार आहे। या गडाचे एक वैशिष्ट्य आहे, सह्याद्रीच्या उंच शिखरावरती हा गड बांधल्यामुळे दोन्ही साईडला खोल दऱ्या आहेत। त्या दऱ्यामध्ये 2 घाट देखील आहेत आणि हा गड त्यावेळी कसा बांधला गेला असेल, सह्याद्रीच्या उंच डोंगरावरती मोठमोठे दगड कसे चढवले असतील हे देखील बघण्यासारखं आहे। आणि ह्या गडावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम पण आहे। त्या आश्रमामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन पण घ्यायचे आहे आणि ह्या गडावर आपल्याला किती बुर्ज बघायला मिळतात आणि गडाची कमानी आणि गडाचे प्रवेशद्वार कसे आहे हे देखील बघण्यासारखे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या उंच डोंगरावरती हा गड कशासाठी बांधला हे देखील आपल्याला गडाच्या वरती गेल्यानंतर समजणार आहे। गडाच्या वरती गेल्यानंतर एवढी जोरदार हवा लागते की आपल्याला वरती जाण्यासाठी जो थकवा येतो तो थकवा निघून जातो। आणि गडाच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी दगडामध्ये गणपती बाप्पा कोरलेले आहेत, म्हणजे दगड गणपती बाप्पाच्या आकाराचा या ठिकाणी बनलेला आहे। तो देखील मी सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर आपण गगनगडावर प्रवेश करायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेला प्राचीन सह्याद्रीच्या उंच शिखरावरती असलेला गगनगड बघायचा आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या गडावर प्रवेश करा। पण सर्वप्रथम गडाच्या सुरुवातीला असलेला गणपती बाप्पाच्या दगडाच्या आकारामध्ये मूर्ती बघा, त्यानंतर आपण गडावर प्रवेश करूया। जेव्हा आपण गगनबावड्यावरून या रोडने प्रवास करत पुढे येतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी उंच दगडांचा डोंगर दिसतो। या डोंगरामध्ये श्री गणपतीची मूर्ती दगडामध्ये बनवलेली आहे, म्हणजे हा दगड बघितल्यानंतर असे वाटते जणू काय गणपती बाप्पा ह्या डोंगरामधून प्रकट झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, हा डोंगर पूर्णपणे दगडाने बनलेला आहे। उंच सह्याद्रीचे काळे दगड या डोंगरामधून प्रकट झालेले आहेत आणि एका दगडामधून गणपती बाप्पा आपल्याला दिसत आहेत। तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता आपण गगनगडावर जाण्यासाठी ह्या रोडने प्रवास करत पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला समोर सह्याद्रीच्या उंच शिखरावरती बांधलेला गगनगड दिसतो। वरती जाण्यासाठी गडाच्या प्रवेशद्वारमधून प्रवेश आतमध्ये केल्यानंतर आपल्याला पायऱ्या चढत गडावरती जावं लागतं। गगनगडाच्या प्रवेशद्वाराजवळ मी पोहोचलेलो आहे। हे गडाचे प्रवेशद्वार आहे, श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड। आता आपण या पायऱ्या चढत गडाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। प्रवेशद्वारच्या डाव्या साईडला आपल्याला एक देवाचे दर्शन होते। या ठिकाणी कोणते देव आहेत त्याचे नाव बघूया आपण। महाकाल देवाचे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। ओम नमः शिवाय। आणि या ठिकाणी एक हा नंदी पण आहे। आपण आता या पायऱ्या चढत गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला लहान लहान दुकाने देखील बघायला मिळतात। या दुकानामध्ये वरती महाराजांच्या आश्रमासाठी लागणारे नारियल, हार, नैवेद्य वगैरे मिळतो। गडावर पोहोचण्यासाठी कमीत कमी आपल्याला 300 ते 400 पायऱ्या चढाव्या लागतील, म्हणजे मी अंदाजे तुम्हाला सांगत आहे। जसे जसे आपण वरती जातो तसे तसे आपल्याला ह्या गडाचे उंच दर्शन होते। बघा, वरती जात असताना तुम्हाला किती थकवा आला तरी सुद्धा गडावर प्रवेश केल्यानंतर गार हवेचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। वरती गेल्यानंतर मी तुम्हाला खालचा व्ह्यू देखील दाखवणार आहे।
खालचा व्ह्यू कसा दिसतोय. त्या ठिकाणी भरपूर भक्त मंडळी देवाचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि गडाच्या दोन्ही साईडला खोल दऱ्या देखील आपल्याला बघायला मिळतात. बघा, या साईडला खोल दरी आहे आणि या दरीमधून एक रोड देखील जातो आणि पलीकडे बघा या ठिकाणी हे भक्त मंडळी बाबाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि पलीकडे पण आपल्याला आणखी एक घाट बघायला मिळतो. वरती जात असताना या ताई आम्हाला दिसल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि वरती जाताना आपल्याला भरपूर माकड देखील रस्त्यामध्ये दिसतात. त्यांना आपण खायला द्यायचे आहे. माझा परिवार मागून येतोय, त्यांना खायला देणार आहे. पायऱ्या चढत चढत फायनली मी गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही खालून अनेक भक्त मंडळी पायऱ्या चढत वरती येत आहेत आणि हे गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारमधून जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला समोर आश्रम दिसतो. त्या ठिकाणी जाऊन आपण गगनगिरी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा गगनगड पूर्ण बघायचा आहे कसा आहे आणि ह्या गडावर आपल्याला काय काय बघायला मिळते. मित्रांनो, मी पायऱ्या चढून गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारमधून जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा समोर आपल्याला गगनगिरी महाराजांचा मठ दिसतो. पण त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे त्यांनी मला शूटिंग करण्यासाठी मना केलं. ते बोलले या ठिकाणी शूटिंग किंवा फोटो अलाउड नाहीत. त्यामुळे मी आणखी वरती आलो कारण त्या ठिकाणी आपल्याला शूटिंग करता येत नाही. खाली गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आश्रमाच्या डाव्या साईडला अनेक देवांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. ही विष्णूची मूर्ती आहे नागावर सवार झालेली. आपण आश्रमाच्या आतमध्ये जाऊ शकलो नाही पण साईडला असलेल्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, या ठिकाणी एक वाघ आहे. ह्या देवांच्या आणि देवीच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी महाभारताचे सुंदर दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, रथामध्ये श्रीकृष्ण आहेत, अर्जुन आहे, पाठीमागे एक सेवक आहे आणि वरती झेंड्यावरती हनुमान विराजमान झालेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला हे घोडे दिसत असतील. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला 5 पांडव दिसतात. बघा, या ठिकाणी 5 पांडवांचे दर्शन आपल्याला होते. सुंदर कलाकृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि दाखवलेले आहे 5 पांडव आणि श्रीकृष्णाने महाभारताची लढाई कशी लढली. ह्या पायऱ्या चढून जेव्हा आपण आणखी वरती जातो तेव्हा आपण फायनली गगनगडावरती प्रवेश करतो. मी आता गडावर प्रवेश केलेला आहे. वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक मंदिर बघायला मिळते. हे मंदिर गगनगिरी महाराजांचे आहे. आपण आता या मंदिरामध्ये प्रवेश करून देतात का हे बघूया. त्यानंतर हा मंदिर परिसर बघून या ठिकाणी असलेली गगनगिरी महाराजांची घोड्यावरची सुंदर मूर्ती देखील बघूया. सर्वप्रथम आपण आतमध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घेऊया. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला मंदिर परिसरामधून पुढे आल्यानंतर 5 पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर गगनगिरी महाराजांचे दर्शन होते. समोर आपल्याला या ठिकाणी एक होम करण्याची विधी दिसते, म्हणजे होम करण्याची जागा आहे. आणि आणखी पुढे गेल्यानंतर गगनगिरी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. दोन्ही साईडला 2 सेवक आहेत आणि महाराजांची मूर्ती आतमध्ये आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ओम नमः शिवाय. आता आपण मंदिरामधून बाहेर जाऊया आणि मंदिर परिसर बघूया कसा आहे. या ठिकाणी भरपूर भाविक आलेले आहेत. त्यांनी ह्या गडाचा सुंदर नजारा देखील बघितला आणि वरती एक सुंदर झाड देखील आहे. आणि या ठिकाणी महाराजांची घोड्यावरची मूर्ती बघू शकता तुम्ही. बघा, महाराजांनी हातामध्ये छत्र घेतलेलं आहे
गडाच्या वरती असलेले गगनगिरी महाराजाचे मंदिर मी तुम्हाला दाखवले. तिथून मागे आल्यानंतर आपल्याला हा एक बुर्ज बघायला मिळतो. ह्या बुर्जाच्या वरती विठलाई देवीचे मंदिर आहे. आणखी वरती एक दर्गा देखील आहे आणि समोर तुम्हाला एक बुर्ज दिसत असेल. त्या बुर्जाचे बांधकाम थोडे पडलेले देखील आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला सह्याद्रीच्या उंच शिखराचा देखील अनुभव होतो आणि या ठिकाणी शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर देखील आपल्याला बघायला मिळते. आता आपण मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन देखील घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. हे मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या बाहेर आपल्याला 2 नंदी देखील बघायला मिळतात. बघा, नंदीचे दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आणखी एक नंदी आहे. ओम नमः शिवाय. आणि आतमध्ये भोले बाबाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवेदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमानि. ओम मंगलम भगवान शंभो, ओम मंगलम ऋषभध्वज, ओम मंगलम पार्वतीनाथो, मंगलाय तनोहर. शंभू महादेवाचं आपण दर्शन घेतलं. आता आपण या मंदिराविषयी माहिती महाराजांच्याकडून जाणून घेऊया. हे मंदिर कधी बांधलं, ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे, हे सर्व माहिती आपल्याला महाराज देणार आहेत. नमस्कार महाराज, तुम्ही मला मंदिराविषयी थोडी माहिती सांगा. नमस्कार. सद्गुरू परमपूज्य गगनगिरी महाराज, किल्ले गगनगड. हे मंदिर फारच प्राचीन आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळातलं हे आहे. इथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे आणि या गडावरूनच परमपूज्य गगनगिरी महाराजांना हे नाव मिळालेलं आहे, गगनगिरी म्हणून. आणि हे मंदिर जे आहे हे पांडवकालीन आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात पण याची पुन्हा परत स्थापना केलेली आहे आणि आता आपण महाराजांच्या ह्याने इथून कंटिन्यू याची पूजा चाललेली असते दर शिवरात्रीला आणि रात्री इथे मोठा उत्सव असतो पूर्ण रात्रभर, सकाळी आम्ही महाशिवरात्रीला. आपलं नशीब भाग्यवान आहे. आज आपल्याला शिवरात्री दिवशी महादेवाचं दर्शन झालं आणि महादेवाच्या रूपात महाराजांचे दर्शन देखील झालं. गगनगिरी महाराजांच्या मंदिरापासून जेव्हा आपण मागे येतो तेव्हा आपल्याला शंभू महादेवाचे मंदिर दिसते. त्या मंदिरामध्ये जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेतलं. तिथून मंदिराच्या उजव्या साईडवरून जेव्हा आपण चालत चालत पुढे जातो तेव्हा आपल्याला ही गडाची तटबंदी दिसते. ह्या तटबंदीपासून पुढे गेल्यानंतर आपल्याला दक्षिण बुरुज बघायला मिळतो आणि पाण्याचे कुंड देखील बघायला मिळतात. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, हा गड सह्याद्रीच्या उंच डोंगरावरती बांधलेला आहे. पण या गडाचे वैशिष्ट्य असे आहे की गडाच्या वरती मोठमोठे दगड कसे चढवले असतील. त्यावेळी दगड उचलण्यासाठी कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या. हे सर्व मावळ्यांनी केलेलं आहे. मावळ्यांनी मोठमोठे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. हे बांधकाम बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण कड्याच्या टोकावरती बांधकाम केलेलं आहे. सध्या असे बांधकाम कोणताही मिस्त्री करू शकत नाही. तो क्रेनचा सहारा घेणार तरच हे बांधकाम करणार. पण पूर्वी अशा सुविधा नव्हत्या. तरी देखील गडाच्या दक्षिण साईडला ही तटबंदी बांधलेली बघून खरोखर आश्चर्य वाटते. कारण इथून खाली जर माणसाचा पाय घसरला तर तो खोल दरीमध्ये पडू शकतो. बघा, खाली एकदम खोल दरी आहे. ही तटबंदी यासाठी बनवली, या खोल दरीतून कोण दुश्मन वरती चढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या तटबंदीवर जे मराठा मावळे पहारा द्यायचे ते त्यांना खाली ढकलून देत असत. एवढी भयानक ही तटबंदी आहे.
या तटबंदीच्या कोण्यावरती बघा, या ठिकाणी जेव्हा मी पाय दिला तेव्हा मला एकदम भीती वाटली. पण सह्याद्रीमध्ये आपण राहतो, भ्यायचं नाही. हे गड बघणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजतो. दक्षिण तटबंदीवरून चालत चालत पुढे आल्यानंतर मला एक गुप्त दरवाजा दिसला. म्हणजे या तटबंदीच्या खालून बाहेर जाण्यासाठी एक वाट बनवलेली आहे. ती वाट सध्या अस्तित्वात आहे की मुजवलेली आहे हे देखील बघावं लागेल. वरून बघितल्यानंतर ती वाट दिसत नाही, त्यासाठी आपल्याला खाली जाऊन ती वाट कुठेपर्यंत जाते हे देखील बघायचे आहे. या बुरुजावरून बाहेर उतरण्यासाठी जी गुप्त वाट बनवलेली आहे ती वाट कशी आहे हे बघण्यासारखे आहे. त्यासाठी आपल्याला ह्या गुप्त वाटेच्या आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही ही गुप्त वाट आतमधून कशी आहे. त्यासाठी आपल्याला टॉर्चचा सहारा घ्यावा लागणार आहे. आता मी टॉर्च लावलेली आहे. पण मित्रांनो, ही गुप्त वाट नसून हे शौचालय आहे. पूर्वी शौचालय कसे बनवायचे हे देखील तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला 2 वाटा दिसतात. पहिल्या वाटेने सर्वप्रथम इथे येऊन बघूया या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळते. बघा, ह्या दगडाच्या कोण्यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक डोंगराच्या आतमध्ये खोदलेला पाण्याचा कुंड बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही, हा पाण्याचा कुंड भरपूर मोठा आहे आणि हिवाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा हे पाण्याचे कुंड पाण्याने तुळून भरलेले आहेत. आणि हा सह्याद्रीचा डोंगर कोरून हे पाण्याचे कुंड बनवलेले आहेत, कारण गडावर पाण्याची सुविधा होण्यासाठी. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक पाण्याचा कुंड आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक पाण्याचा कुंड बघायला मिळतो. हा पण कुंड भरपूर मोठा आहे. बघा, ह्या कुंडामध्ये एकदम स्वच्छ पाणी आहे आणि निसर्गाची कमाल. हा कुंड महाराजांच्या काळामध्ये बनवला असेल आणि ह्या कुंडामध्ये मासे पण आहेत आणि पाणी पिण्यायोग्य आणि थंड आहे. हे सर्व एकदम अद्भुत आहे. गगनगडावर आज सायंकाळ झाली. सर्वत्र महाराजांच्या भजनाचा जय जयकार तुम्हाला ऐकायला मिळत असेल. आणि आज या गडावरून आपण सूर्य मावळत्याला देखील बघायचा आहे. हा व्ह्यू अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देण्यासारखा आहे. बघा, हा सूर्य मावळत आहे म्हणजे सूर्यास्त होत आहे. किती सुंदर हा व्ह्यू आहे. हा सूर्य एकदम भगव्या कलरचा आणि सर्वत्र आकाशामध्ये सोनेरी कलर पसरलेला आहे. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेला सह्याद्रीच्या उंच शिखरावरती बांधलेला गगनगड दाखवला. गडाच्या सुरुवातीला असलेली गणपतीची दगडामधील मूर्ती कशी बनलेली आहे हे देखील दाखवले. गडावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे तो देखील दाखवला आणि गडावरून खालचा व्ह्यू कसा दिसतो हे देखील दाखवले आणि गडाच्या दोन्ही साईडला असलेल्या खोल दऱ्या देखील दाखवल्या. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.